समुद्रमंथनातून अमृताआधी भयंकर हलाहल विष बाहेर आले होते. ते इतके घातक होते की त्याच्या धुरामुळे देव आणि दानवसुद्धा बेशुद्ध पडू लागले. त्यावेळी भगवान शिवानी संपूर्ण विष प्राशन केले, पण ते गिळले नाही आणि बाहेरही टाकले नाही. त्यांनी ते आपल्या कंठातच रोखून धरले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि तेव्हा ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. या विषाच्या उष्णतेमुळे भगवान शिवाचे शरीर तापू लागले. तेव्हा देवतांनी त्यांच्या अंगावर गंगाजल अर्पण करून त्यांना शीतलता दिली. इथूनच शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. आज आपण शिवलिंगावर जे जल अर्पण करतो ते केवळ पूजा नाही, तर भगवान शिवांनी संपूर्ण सृष्टीसाठी केलेल्या त्यागाबद्दलची कृतज्ञता आहे. आता येथे रावणाची कथा. रावण हा भगवान शिवाचा महान भक्त होता. शिव तांडव स्तोत्राची रचना त्यानेच केली असे मानले जाते. शिवाच्या कंठातील विषामुळे त्यांना होणारा त्रास समजल्यावर त्याने स्वतः गंगाजल आणून भगवान शिवांना अर्पण करण्याचा संकल्प केला. अशी मान्यता आहे की उत्तर प्रदेशातील पुरा महादेव येथे रावणाने शिवलिंगाची स्थापना केली. त्याने कावडीत गंगाजल भरले आणि पायी प्रवास सुरू केला. रस्त्यात त्याला लघुशंका लागली, पण कावड जमिनीवर ठेवण्याचा नियम नव्हता. त्यामुळे त्याने जवळच्या एका गुराख्याला कावड धरायला दिली. त्या गुराख्याला कावडीचे वजन सांभाळता आले नाही आणि गंगाजल जमिनीवर सांडले. लोकमान्यतेनुसार जिथे गंगाजल पडले तिथेच जलधारा निर्माण झाली आणि ती आजही त्या परिसरात वाहते असे सांगितले जाते. यानंतर रावणाने शिवलिंगावर गंगाजल अर्पण केले म्हणून अनेकांच्या मते रावण हा पहिला कावडिया मानला जातो. तथापि याबाबत इतरही अनेक कथा प्रचलित आहेत. काहींच्या मते भगवान परशुराम या सर्वप्रथम गडमुक्तेश्वरहून गंगाजल आणून शिवाला अर्पण केले, तर काहींच्या मते श्रवणकुमार यांनी आपल्या आईवडिलांना कावडीत बसून तीर्थयात्रा घडवली आणि गंगाजलही आणले. आणखी एका कथेनुसार समुद्रमंथनानंतर इंद्र आणि इतर देवतांनीच भगवान शिवावर प्रथम गंगाजल अर्पण केले. म्हणूनच पहिला कावडिया कोण होता याचे निश्चित उत्तर अजून इतिहासात नाही, कारण हा इतिहासापेक्षा श्रद्धेचा विषय आहे. वेगवेगळ्या पुराणामध्ये आणि लोकपरंपरेमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, पण प्रत्येक कथेचा संदेश एकच आहे. ज्यांनी संपूर्ण सृष्टीसाठी विष पिले त्या भगवान शिवांना शीतलता अर्पण करणे हीच खरी कावड यात्रेची भावना आहे. हर हर महादेव.